राम राम मंडळी अँड वेलकम टू आवर चॅनल। आज घेऊन आलोय मी तुमच्यासाठी नवीन ब्लॉग। आज आलोय आम्ही पॅरिसला आयफेल टावर बघायला सासूबाईंसोबत। जो आपला युरोप ट्रिप चाललाय तर त्यातला आजचा स्पॉट आहे पॅरिस आणि आज पूर्ण दिवस आम्ही पॅरिस मधले सगळे जागा कव्हर करणार आहे। जागेचं नाव तुम्हाला ही सांगेल, प्लीज जागेचं नाव मला एक पण लक्षात नाही आपण कुठले कुठले कव्हर करणार आहे। आयफेल टावर एक झालं, आयफेल टावर, आर्क दे ट्रम्प, फ्लेम ऑफ लिबर्टी, ते बॅसिलिकुम आणि लोअर द म्युझियम। लोअर द म्युझियम असे 5 जागे आपण जाणार आहे। तर आज फुल एन्जॉय करणार आहे, काहीच विषय नाही। तुम्हाला पण दाखवतो सगळ्या जागा। चलो लेट्स गो। तर ही पहिली जागा आहे आपली स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, सॉरी नॉट स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, फ्लेम ऑफ लिबर्टी। तर आम्ही जिथे आहे तिथून आयफेल टावर जवळपास 900 मीटर आहे। जर तुम्ही मागे बघत असाल तर तुम्हाला दिसत असेल यो हाच आहे आयफेल टावर। आपण आता थोड्या वेळाने जाऊ तिथे वॉक करत। तर पहिला स्पॉट आपला झालाय, आता जाऊया पुढे। तर मंडळी आपले झाले फोटो बिटो काढून, आता जाऊया आपण आयफेल टावरकडे वॉक करत। मी तुम्हाला दाखवतो त्या ब्रिजवरचा व्ह्यू। तर मंडळी जवळपास 900 मीटर वॉक करून आता आम्ही आलोय आयफेल टावरच्या पायाखाली। आणि आयफेल टावरचा डे व्ह्यू मी तुम्हाला आज दाखवतो। आयफेल टावर दिवसा कसं दिसतं। मागच्या वेळेस पण आम्ही इथे जेव्हा आलो होतो तेव्हा दिवसाच आलो होतो, बट रात्री 10 वाजता इथे लाइटनिंग शो असतो। ट्राय करू आम्ही तो पण कव्हर करायचा, बट बघूया कसं जमतंय ते। सो येस, दम लागला राव चालून लय चालावं लागतं बाहेर। फायनली आपण आता एकदम जवळ आलोय। आता मी तुम्हाला दाखवतो झाडांच्या मागून जे आपण डायरेक्ट आयफेल टावरच्या समोर जाऊ।
तर मंडळी ही आहे आयफेल टावर आणि ह्या आयफेल टावर वरती जर तुम्हाला वरती जायचं असेल तर रेस्टॉरंट पण आहे आणि आय थिंक 2-3 रेस्टॉरंट आहे वरती आणि वॉक करत करत पण जाऊ शकता. बट वॉक करत करत तुम्ही हाफ वे इथे जे दिसतंय तर खालून इथपर्यंतच जाऊ शकता. त्याच्यावरती जायचं असेल तर तुम्हाला रोपवेनेच जाता येतं. सो मी पण ही इन्फॉर्मेशन आत्ताच घेतली. मी कधी वरती गेलो नाही बट वरतून पूर्ण पॅरिस सिटीचा व्ह्यू भेटतो आणि जर इच्छा असेल तर जाऊ शकता. पण मला असं वाटतं की समोरून पॅरिस असं पण दिसतं. ज्यांची इच्छा असते ती जातात. प्राइस मला माहित नाही बट अपने अपने फंडे इसको जाना हो जाता है नहीं जाना है नहीं जाएगा. चला तर आपण जाऊया आता सासूबाईंकडे. सासूबाई वाट बघताय. बायको कुठे गेली? अरे आयफेल टावर आलं. काय विषय? एक नंबर. तुम्हाला कसं वाटलं? बदलल्यासारखं वाटतं. आयफेल टावर कसं वाटलं तुम्हाला? इथे हे पॅरिसचं ऑलिम्पिक आता झालं होतं ना त्याच्या मागे तिथे ते दिसतंय ना तसंच ठेवलं त्यांनी व्हिजिटर्ससाठी. चला आता जाऊया पुढे. फोटो बिटो काढू मस्त कडक. चालो. सो आता तुम्ही बघितलं पॅरिस आयफेल टावर. आता आपण जाऊया ते जिथे पॅरिसचे ऑलिम्पिक झाले ते तर तिथे त्यांनी ते मॉन्युमेंट ठेवलेले पॅरिस ऑलिम्पिकच्या आठवणीत. तर त्याच्यावरती काढू आपण मस्त फोटो. चलो. बायको आलो मी टाइमवर आलो. सासूबाई परत काढावं लागेल. सासूबाई आल्या ऑलिम्पिक बघायला. मोकार गर्दी माईला मोकार. लाईन बघायची तुम्हाला फोटो काढण्यासाठी. लाईन फक्त फोटो काढायला आहे. जोरदार लाईन आहे. काहीच विषय नाही. तर आपण जाऊया समोरच्या साईडला जिथे बसून आयफेल टावरचा व्ह्यू खूप छान येतो आणि तिथे शो वगैरे पण चालू असतो संध्याकाळचे. तर आपण तिकडे जाऊया आता. काय भाई आम्हाला कोण दिसलंय? पॅरिसची मिस वर्ल्ड. नाही नाही मजाक करतोय. जोरदार फोटो सेशन. आपल्याला जायचंय तिकडे. चला चला चला. Espera! Hay una capibara. पॅरिसचे तुम्हाला मी जोरदार गेम दाखवतो. इथे कसे गेम्स चालतात रोड साईड. त्यांचेच लोक असतात. त्यांचेच खेळतात आणि त्यात 1-2 जण नवीन येतात. त्यांना ते फसवतात. ते पैसे टाकतात. पण हे खूप इथे चालतं. सो इथे आले तर हे गेम खेळू नका प्लीज. फायनली 10-15 हजार किलोमीटर चालून आयफेल टावरच्या समोर एक कडक जागा आहे. तिथे आम्ही आलोय आता.
मंडळी, तर आपण सगळे आता फोटो बिटो झाले आणि इकडची स्पॉट तिकडचे स्पॉट सगळे आयफेल टॉवरच्या आजूबाजूचे सगळे स्पॉट झाले. आता आपण इथे येऊ रात्री, बिकॉज नाईटचा जो लाईट शो असतो चुम्मेश्वरी. तर आता आपण चाललोय बसिलिकुमला. बस आहे इथून बॅक साईडनी, 10 मिनिटांनी आम्हाला ती बस घेऊन आम्ही आता चाललो बसिलिकुमला. तर चलो लेट्स गो. तर मंडळी, बसमधनं उतरून आपण आलोय आर्क दे ट्रम्पला. आणि आर्क दे ट्रम्प आपल्या डोळ्यासमोर आहे. जसं आपल्याकडे गेटवे ऑफ इंडिया आहे, तसंच यांचं एक इथे आर्क दे ट्रम्प म्हणून आहे. तर मी तुम्हाला आता ते दाखवतो. आपण तर बसिलिकुमला जाणार होतो, मग आर्क दे ट्रम्पला का आलं? मध्ये रस्त्यातच आलं म्हणून. रस्त्यात लागलं मग करून घेतलं. चला आता काढूया आपण जरा करून घेतलं, कामात काम करून घेतलं म्हणे. येस, तर हे आहे आर्क दे ट्रम्प आणि आता काढतो आम्ही जरा फोटो. तर मंडळी, आपण आता आलोय ट्रॅम स्टेशनला आणि इथून बसिलिकुमला चाललो. तर झालं असं की आम्ही बसने जिथे उतरलो त्या बस स्टॉपवरतीच एक स्पॉट होता, तो तुम्हाला मी आता जसं दाखवलं. तर मग प्लॅननं थोडं चेंज राहणे का, म्हणून आम्ही आता बसिलिकुमला चाललो. आता खरं चाललो. तर चला. काय माझी बुद्धी अम्मा बाबू, काहीतरी स्कीम दिसते बरं का. लयच प्रेम चालू आहे. चला. काय चोरू चोरू काय चाललंय? मस्त लागतंय. पॅरिसला येऊन पिझ्झा खायला पाहिजे. मला नाही आवडत, मजा नाही पिझ्झा मध्ये. हाच आपला पिझ्झा, हेच आपला बर्गर. मग तर मंडळी, उतरल्या माहोल चालू. इथे मागे मस्त डान्स बीन्स चालू आहे आणि आम्ही आता चाललोय बसिलिकुम. तर वॉक करत करत आपल्याला वरती जायचंय.
हां आमच्या मॅडमला आवडतं मॅक्रॉन्स, तर आम्ही आलो एका दुकानात मॅक्रॉन्स खायला. तुम्हाला दाखवतो आता मी. It's a mix of melted sugar at the point of caramelization and torrefied crushed nuts. Oh, okay. कोणतरी मुखात खुश होतंय. काय घेतलं? काय असेल याचं? एवढा मोठा bag मध्ये एवढं मोठं सामान घेतलं. दाखव. ये बाबू, खोदा पहाड़ निकला चूहा. चूहा सोने के भाव का है. मॅकडू. आवडलं ना तुला? कधी खायचं आता ते? रात्री. चला पटकन वरती जायचं आपल्याला तिथे. कसं पण कसं दिसतंय इथून बघा मंडळी. कसं दिसतंय इथून पॅरिस? हा विषय एकदम हार्ड दिसतोय भाऊ इथला. आपल्याला टाइमपास नाही करायचा ना, आपल्याला जायचंय बसिलिकमच्या चर्चच्या मध्ये. चलो लेट्स गो. तर वरती येऊन मला असं कळालंय की इथे तुफान गर्दी आहे. तुम्ही मागे बघू शकता लाईन. त्याच्यामुळे आम्ही ठरवलंय काही मध्ये जायचं नाही. बाहेर साईडनीच मी तुम्हाला दाखवतो आणि इथून दुसऱ्या स्पॉटवर आपण कल्टी मारू.
तर मंडळी, हा होता आपला बसिलिकमचा चर्च. त्याचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवला. आज आपण बाकी ठिकाणी पण आता जसं म्हणजे की लोअर दे म्युझियमला पण जाणार आहे, बट तो मी आता पार्ट 2 मध्ये कव्हर करेल. तर पार्ट 1चा व्हिडिओ आपण इथेच थांबूया, बिकॉज खूप सारा व्हिडिओ मोठा झाला आहे. आणि अ डे इन पॅरिसमध्ये तुम्हाला कुठली जागा आवडली हे मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये, आणि ट्राय करा की पार्ट 2 पण बघावा, सो दॅट तुम्हाला पूर्ण पॅरिसचं दर्शन 1-2 व्हिडिओमध्येच होऊन जाईल. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र.